परखड सत्य आणि संतुलित बातम्यांच्या बळावर महाराष्ट्रात प्रसिद्धीचं शिखर काबीज करणाऱ्या आणि जनसामान्यांचा आवाज बनलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्क वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्य आणि प्रभागाच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या नगरसेविका सौभाग्यवती पूजाताई पुष्कराज पोटावळे। आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील कोकणे यांच्या शेतावर आलेलो आहे आणि 2 दिवसापूर्वी शिरूर पुणे या रस्त्यालगत जो 17 कमांचा पूल आहे त्या ठिकाणी एका महिलेने पुलावरून उडी मारली आणि उडी मारल्यानंतर गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी तपास चालू आहे आणि दौलत नाना शितोळे यांची जी टीम आहे रेस्क्यू करणारी त्यांनी अखंड महाराष्ट्रभर या गोष्टीसाठी ते प्रयत्नशील असतात आणि याच माध्यमामधून त्यांनी अथक परिश्रम करून ह्या टीमनी जी महिलेचं या नदीपात्रामध्ये मृत्यू झाला आहे ती शोधण्याचं हे चांगलं काम आणि या ठिकाणी ते डेड बॉडी या ठिकाणी वर आणलेली आहे आणि त्यांच्याजवळ काही ओळखपत्र होते त्या माध्यमामधून त्यांनी या ठिकाणी ओळख पटवून त्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि या घटनास्थळी त्याचे काही नातेवाईकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। साधारणतः आज तुम्ही कोणत्या माध्यमातून या ठिकाणी या नदीपात्रावर आलेले आहेत? तुम्हाला कोणी पाचारण केली? ही घटना जी झाली नेमकी काय घटना आहे? आज आम्ही या ठिकाणी लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन संघ ही आमची डिझास्टर रेस्क्यू फोर्स ही टीम आहे। ते आम्ही सर्वत्र महाराष्ट्रभर आम्ही जिथे आपत्ती घडेल नैसर्गिक असो मानवनिर्मित असो आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांचा जे केस असेल ते हँडल करतो। आणि या ठिकाणी आज काल जे झालेल्या घटनेला शिरूर पोलीस स्टेशनमधून आम्हाला PI साहेबांचा कॉल आल्यानंतर आम्ही ताबडतोब आमची रेस्क्यू टीम या घटनास्थळी हजर राहून कालपासून त्यांचं शोध पथक चालू राहून आज आम्हाला एक सकाळी 9 वाजेपर्यंत त्या शोधचा परिणाम दिसून आला आणि आज आम्हाला ती बॉडी हातात सापडली आणि त्यांचं आम्हाला ते यशस्वी म्हणून त्यांनी आम्ही कार्य पार पाडले। आणि असे काही ठिकाणी अशा घटना घडत असताना आम्ही तिथे जाऊन ही आपत्ती व्यवस्थापन संघाची जी डिझास्टर रेस्क्यू आहे ती करत राहतो। साधारणतः ही घटना कधी झाली असन आणि इतक्या लांब नदीपात्रामध्ये आता पाणी भरपूर आहे, आज पुलाच्या ठिकाणी घटना घडली ना आज इथपर्यंत आलेली आहे, तर साधारणतः कधी झालेली असन घटना आणि आज काय अवस्था आहे त्याची? परवा 6 तारखेला ही घटना घडलेली आहे। तर त्यावेळेस एक संध्याकाळच्या सुमारासमध्ये त्या महिलेने एक उडी टाकली, ते आजूबाजूला एक काही युवकांनी बघितलंय तर नदीचा प्रवाह पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ती खाली वाहून आली। पण नदीचा प्रवाह चालू असताना आम्ही आमच्या टीमने सखोल काल भरपूर 4 ते 5 तास त्याची शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ती शोध नाही भेटत असल्यामुळे आज सकाळी पुन्हा आम्ही तो प्रयत्न करत आज आम्हाला यश प्राप्त झाले। साधारणतः काल 4-5 तास आणि आज किती वेळ तुम्ही या शोध चालू होता? नाही, आज आम्हाला ती 2 दिवस झाले बॉडी वरती असल्यामुळे ती अडकलेल्या स्वरूपात भेटली, तर आम्ही बोटिंग स्वरूपाने स्पीड बोटिंगच्या नुसार आम्ही त्या बोटीने शोधत त्याचा हे केला। ती महिला आहे तिची आयडेंटिटी वगैरे काय तसं दुसऱ्या पत्रकार साहेबांना ते ओळख पटलेली आहे, आम्ही ते आयडेंटिटी त्यांचे नातेवाईक पण आलेले आहेत, ते त्यांनी ओळख पटवून दिलेली म्हणजे ते त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची ओळख पण पटलेली आहे। कुठल्या गावची महिला वगैरे असं काय अंदाज? ते आता शोध चालू त्यांचं बघितलं नाही, कारेगावचे सध्याचे कारेगाव मध्ये राहतात। आयडेंटिटीवर आहे मुलगा मुलगी आम्ही सकाळी शोध चालू केला त्यावेळेस ते आम्हाला भेटले। तुम्ही कारेगाव मध्ये जाऊन माहिती घेतली का? हे आयडेंटिटीनुसार तुम्ही शोध घेतला आणि त्यांना कॉल केला? आम्ही सकाळी PI साहेबांना कॉल करून सांगितलं होतं की शोध मोहीम काल पण चालू होती, आज सकाळी चालू केली। आम्ही ज्यावेळेस शोध मोहीम चालू होती तेव्हा त्यांचे मुलगा आणि मुलगी हे सकाळी 9-9:15 दरम्यान तिथं आले आणि PI साहेबांसोबत म्हणले की आम्हाला असं आमची मम्मी करून मिसिंग आहे। त्यांनी कारेगाव पोलीस चौकीला पण केस नोंद केलेली आहे। मग त्यानुसार मग आता आम्ही ही वर काढल्याच्या नंतर त्यांनी ती ओळख पटवून घेतली। त्यांची ओळखीमध्ये काय वस्तू मिळाली? ते पाकिटमध्ये त्यांचे पैसे आणि फोटो वगैरे आहेत आणि ते कानातलं वगैरे त्याच्यावरून त्यांच्या घरच्यांनी त्यांची ओळख पटवून घेतली। साधारणतः महाराष्ट्रभर तुमचं जे पथक काम करते आणि अशा ज्या घटना घडतात
त्यावेळेस काय नेमक्या अडचणी निर्माण होतात किंवा लोक सहकार्य करतात का अशा कामाच्या वेळेस? हो, भरपूर करतात आम्हाला. त्याच्यामधून आम्ही निस्वार्थपणे म्हणजे जे नानांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही पूर्ण टीम पुढं पण महाराष्ट्रात जरी काही आपत्ती आली तर तिथं आमची टीम हजर असते. हो. शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरोड. सत्य, परखड, निरपेक्ष आणि समाजहित जोपासणाऱ्या बातम्यांनी अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात आपला नावलौकिक करणाऱ्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक शिरूर शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे नॅशनल चॅम्पियन शिरूर केसरी पैलवान श्री संतोष हिरामन गव्हाणे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.